गडिंग्लज उपविभागाने म्हैशीच्या दूध पुरवठ्यात वाढ करावी. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली अपेक्षा. गडिंग्लजमध्ये पार पडली गोकुळची संपर्क सभा. गडिंग्लजसह आजरा चंदगड हा भाग दूध पुरवठ्यात नेहमी अग्रेसर राहिला आहे. यापूर्वी या उपविभागातून गोकुळला सुमारे 70% पुरवठा हा म्हैशीच्या दुधाचा तर 30% गायीच्या दुधाचा पुरवठा होत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे प्रमाण सातत्याने बदलत असून गायीच्या दूध पुरवठ्यात वाढ होत आहे. मात्र या भागातून गोकुळला अधिकाधिक प्रमाणात म्हैशीच्या दुधाची आवश्यकता असून या विभागाने गोकुळ दूध संघाची ही अपेक्षा पूर्ण करावी अशी अपेक्षा गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली आहे. गडिंग्लज येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत चेअरमन डोंगळे बोलत होते. संचालक नाविद मुश्रीफ यांनी स्वागत तर माजी चेअरमन विश्वासराव पाटील यांनी प्रास्ताविक केलं. पुढे बोलताना चेअरमन डोंगळे यांनी दूध उत्पादक सभासदांनी गुजरात हरियाणामधून संकरित म्हैशी खरेदी कराव्यात, त्यासाठी गोकुळच्या अनुदान योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त म्हैस दूध पुरवठा वाढवून गोकुळच्या भरभराटीत योगदान द्यावं असंही आवाहन केलं. यावेळी तालुक्यातील विविध भागातून आलेल्या दूध संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांचे आणि शंकांचे गोकुळ दूध संघाच्या संकलन, पशुसंवर्धन, पशुखाद्य आदी विविध विभागातील अधिकाऱ्यांनी निरसन केलं. संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर संचालक बाबासाहेब चौगुले, कर्णसिंह गायकवाड, शशिकांत पाटील, बयाजी शेळके, किसन चौगुले, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बाबासाहेब खाडे यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. तर रामराजे कुपेकर, सतीश पाटील, प्रकाश पत्ताडे, शिवप्रसाद तेली, गुंड्या पाटील, महेश सलवादे, सोगोंडा आरबोळे आदींसह तालुक्यातील अन्य दूध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.